नमस्कार. स्वागत आहे आपले एनडी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान समुद्र लक्ष्मण द्विपक्षीय सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मलेशिया. भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान नुकतंच समुद्र लक्ष्मण नावाचा एक द्विपक्षीय सागरी सराव आयोजित करण्यात आलेला आहे. आता आपण या समुद्र लक्ष्मण सागरी सरावाबद्दल काही महत्त्वाची माहिती थोडक्यामध्ये पाहूयात. हा समुद्र लक्ष्मण द्विपक्षीय सागरी सराव भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे 2024चा. आणि 2024चा हा जो युद्ध सराव आहे समुद्र लक्ष्मण तर ही या युद्ध सरावाची 3ऱ्या क्रमांकाची आवृत्ती होती, जी की 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 दरम्यान पार पडलेली आहे. कोणत्या ठिकाणी? विशाखापट्टणम या ठिकाणी. यामध्ये आपल्या भारतीय नौदल जहाज किल्तान आणि रॉयल मलेशियन जहाज KD लकीर हे सहभागी झालेलं होतं. प्रश्न क्रमांक 2. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024ची चौथी आवृत्ती डॅश डॅश या ठिकाणी पार पडली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गुवाहाटी. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2024ची चौथ्या क्रमांकाची आवृत्ती जी आहे तर ती आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी नुकतंच पार पडलेली आहे. आता आपण आपल्या परीक्षे दृष्टिकोनातून या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची सुरुवात 2020 साली करण्यात आली होती. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ही जी स्पर्धा आहे तर ती वेगळी आहे आणि खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा जी आहे तर त्या वेगळ्या आहेत. खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेची सुरुवात जी आहे तर ती 2018 साली करण्यात आली होती आणि या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेची सुरुवात 2020 साली करण्यात आली होती. 2024ची या स्पर्धेची चौथ्या क्रमांकाची आवृत्ती आहे. पार पडलेली 19 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान. कोणत्या ठिकाणी? आसाम राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी. आणि यामध्ये शुभंकर म्हणून फुलपाखरू या प्राण्याची निवड करण्यात आली होती, अष्टलक्ष्मी. यामध्ये एकूण 20 खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आलेला होता या 2024च्या स्पर्धेमध्ये. आणि या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2024मध्ये चंदीगड विद्यापीठाने सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत, ते म्हणजे 71 पदके. त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट डॅश डॅश येथे उभारला जाणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. आपल्या भारतातील पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट जो आहे तर तो गुजरात राज्यातील ढोलेरा या ठिकाणी उभारला जाणार आहे बघा. कोणत्या ठिकाणी? गुजरात राज्यातील ढोलेरा या ठिकाणी आपल्या भारतातील पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट. आता आपण गुजरात राज्याबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात, कारण नुकत्या ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टच्या परीक्षा झालेल्या आहेत किंवा ज्या IBPS आणि TCS मार्फत परीक्षा झालेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला इतर राज्याबद्दल माहिती विचारण्यात आलेली आहे. कारण इतके दिवस आपण बघितलेलं आहे सरळ सेवा भरती जी होती तर त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या विचारली जात होती, महाराष्ट्र लोकसभेचे मतदारसंघ विचारले जात होते, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यसंख्या विचारली जात होती. मात्र आता नुकत्याच ज्या परीक्षा पार पडलेल्या आहेत डिस्ट्रिक्ट कोर्टच्या तर त्यामध्ये तुम्हाला इतर राज्याच्या लोकसभेचे मतदारसंघ विचारण्यात आलेले आहेत. मग त्यामध्ये आसाम राज्याचे मतदारसंघ विचारण्यात आले होते, सिक्कीम राज्याचे मतदारसंघ विचारण्यात आले होते किंवा तेलंगणा राज्याचे राज्यपाल विचारण्यात आले होते, आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल विचारण्यात आले होते. त्या दृष्टिकोनातून आपण या राज्याबद्दल माहिती पाहणार आहोत अगदी सविस्तरपणे. गुजरात राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी करण्यात आली होती. गुजरात राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत सध्या 33. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मात्र गुजरात राज्यामधील सर्वात मोठं शहर आहे अहमदाबाद. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. गुजरात राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 182. गुजरात राज्यामध्ये सध्या 2022 पासून 15व्या क्रमांकाची विधानसभा आहे आणि 15व्या क्रमांकाच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत सध्या शंकर चौधरी. गुजरात राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 26 आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत 11. प्रश्न क्रमांक 4. नुकतंच डॅश डॅश या देशाने गर्भपाताला घटनात्मक अधिकार बनवले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स. आपण नुकतंच बघितलेलं आहे फ्रान्स हा जो देश आहे तर या देशाने गर्भपाताला घटनात्मक स्वातंत्र्य म्हणजेच घटनात्मक अधिकार बनवलेला आहे. फ्रान्स या देशाची राजधानी आहे पॅरिस. फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान आहेत गॅब्रिएल अटल. यांच्याबद्दल आपण काही दिवसापूर्वीच न्यूज बघितलेली होती बघा. गॅब्रिएल अटल जे आहेत ते फ्रान्स देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत. वयाच्या 34व्या वर्षी फ्रान्स देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. कोण? गॅब्रिएल अटल. आणि गॅब्रिएल अटल जे आहेत ते फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान देखील बनलेले आहेत. फ्रान्स या देशाचं राष्ट्रीय चलन आहे युरो
आणि फ्रान्स देशामध्ये द्विसदनी सभागृह आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा हे 2 सभागृह आहेत, त्याचप्रमाणे फ्रान्सच्या संसदेमध्ये सिनेट आणि नॅशनल असेंब्ली असे 2 सभागृह आहेत. प्रश्न क्रमांक 5. डॅश डॅश या राज्यात सी स्लगची नवीन प्रजाती सापडली आहे. याचं उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्यामध्ये नुकतंच सी स्लगची नवीन प्रजाती आढळून आलेली आहे. आता आपण या ओडिसा राज्याबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ओडिसा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी करण्यात आलेली आहे. ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या नवीन पटनायक आणि राज्यपाल आहेत रघुवर दास. ओडिसा राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 30. ओडिसा राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर ती सदस्यसंख्या 147. ओडिसा राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 21 आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत 10. दुर्गापूजा, रथयात्रा, शीतल षष्ठी, कार्निवाल आणि छऊ महोत्सव हे ओडिसा राज्यामधील प्रमुख सण किंवा उत्सव आहेत. क्षेत्रफळानुसार ओडिसा हे आपल्या भारतातील 9व्या क्रमांकाचा आणि लोकसंख्येनुसार 11व्या क्रमांकाचं राज्य आहे. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 6. नुकतंच व्हेरी शॉर्ट एअर डिफेन्स सिस्टीमची यशस्वी चाचणी डॅश डॅशने केली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 DRDO. व्हेरी शॉर्ट एअर डिफेन्स सिस्टीमची यशस्वी चाचणी कोण केलेली आहे? DRDOनी. DRDOचा फुल फॉर्म होतो द डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDOची स्थापना 1958 साली करण्यात आली होती. यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आले आहेत बघा. DRDOची स्थापना कधी करण्यात आली होती? 1958 साली. DRDOचं मुख्यालय सध्या नवी दिल्ली या ठिकाणी आणि DRDOचं बोधवाक्य आहे बलस्य मूलम विज्ञानम. याचा मराठीमध्ये अर्थ होतो शक्तीचं मूळ हे विज्ञानात आहे. DRDOचे अध्यक्ष आहेत सध्या समीर व्ही कामत आणि DRDO हे जी संस्था आहे तर ही आपल्या भारतीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करतं. म्हणजे याच्यावरती नियंत्रण जे आहे तर ते संरक्षण मंत्रालयाचं असतं. सध्या आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग. प्रश्न क्रमांक 7. NSG महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार डॅश डॅश यांना देण्यात आला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 दलजित सिंग चौधरी. NSG म्हणजेच काय? तर याचा फुल फॉर्म होतो नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि याच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तर तो दलजित सिंग चौधरी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. दलजित सिंग चौधरी जे आहेत तर उत्तर प्रदेश केडरचे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि दलजित सिंग चौधरी जे आहेत ते सध्या SSBचे महासंचालक आहेत बघा. दलजित सिंग चौधरी हे सध्या SSBचे महासंचालक आहेत आणि यांच्याकडेच NSG महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. आता आपण या NSG बद्दल काही महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत. त्या अगोदर आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे. रश्मी शुक्ला जे आहेत तर सध्या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या आहेत. अनिश दयाल सिंह जे आहेत ते सध्या CRPFचे महासंचालक आहेत. अनिश दयाल सिंह हे सध्या CRPFचे महासंचालक आहेत आणि नीना सिंह जे आहेत तर CISFच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. आणि यानंतर पाहूयात NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डबद्दल काही महत्त्वाची माहिती. NSGची स्थापना 16 ऑक्टोबर 1984 रोजी करण्यात आली होती आणि म्हणूनच 16 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण NSG स्थापना दिन म्हणून साजरा करतो. 2023मध्ये 16 ऑक्टोबर रोजी जो NSG स्थापना दिवस साजरा केला आहे तर तो 39व्या क्रमांकाचा साजरा केलेला आहे. NSGचं बोधवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. NSGचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आणि NSG जी आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड तर हे गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करतं. सध्या आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा. NSG कमांडो जे आहेत त्यांना ब्लॅक कॅट्स म्हणून देखील ओळखलं जातं बघा. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 8. या वर्षाच्या अखेरपर्यंत डॅश डॅश हा देश मनोरंजक गांजाच्या वापरावर बंदी घालणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 थायलंड. या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच 2024 या वर्षाच्या अखेरपर्यंत थायलंड हा जो देश आहे तर हा मनोरंजक गांजाच्या वापरावरती बंदी घालणार आहे. थायलंड या देशाचे पंतप्रधान आहेत सध्या श्रेता थाविसीन. अल्कोहोलवर आरोग्य चेतावणी देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे आयर्लंड. तंबाखूजन्य पदार्थावरती पूर्णपणे बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरलेला होता 2004 साली भूतान. धूम्रपानावरती बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे न्यूझीलंड आणि वैयक्तिक सिगरेटवर आरोग्यविषयक चेतावणी देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे कॅनडा. प्रश्न क्रमांक 9. रशियाने डॅश डॅश या देशाचा इमेजिंग उपग्रह पार्स 1 अवकाशात पाठवला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 इराण. रशिया या देशाने इराण या देशाचा पार्स 1 नावाचा इमेजिंग उपग्रह नुकतंच अवकाशामध्ये पाठवलेला आहे. आता आपण इराण या देशाबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात. इराण या देशाचं पूर्वीचं म्हणजे जुनं नाव होतं पर्सिया. इराण या देशाची राजधानी आणि इराण या देशातील सर्वात मोठं शहर आहे तेहरान. इराण या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या इब्राहिम रईसी
आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाल 4 वर्षाचा असतो. म्हणजे एका व्यक्तीला जास्तीत जास्त 2 वेळाच म्हणजे 8 वर्ष एका व्यक्तीला राष्ट्राध्यक्षपदी राहता येतं. इराण या देशाचं राष्ट्रीय चलन आहे इराणी रियाल. यावरती परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. इराण या देशाचं राष्ट्रीय चलन काय आहे तर रियाल. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे मग इराक या देशाचं राष्ट्रीय चलन कोणतं आहे. इराणच्या संसदेचं नाव आहे इराणी मजलिस किंवा मजलिस. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 10. 2027ची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप डॅश डॅश येथे आयोजित केली जाईल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बीजिंग. 2027ची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे तर ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे चीनमधील बीजिंग या ठिकाणी. पहिली जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा ही फिनलंडमधील हेलसिंकी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती 1983 साली. त्यानंतर 18व्या क्रमांकाची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे तर ती संयुक्त राष्ट्रातील युजीन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती 2022 साली. 2023 साली ही स्पर्धा हंगेरी या देशातील बुडापेस्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती 19व्या क्रमांकाची आवृत्ती. 20व्या क्रमांकाची आवृत्ती आता 2025मध्ये जपानमधील टोकियो या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आणि 2027मध्ये 21व्या क्रमांकाची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपची आवृत्ती चीनमधील बीजिंग या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण अगदी वन लाईनर स्वरूपामध्ये पाहणार आहोत. कारण या प्रश्नाचं स्पष्टीकरण जर देत बसलो आपण तर व्हिडिओ खूप मोठा बनणार आहे. मात्र तुम्हाला जर काही हरकत नसेल व्हिडिओ मोठा जरी बनला तर तसं तुम्हाला कमेंटमध्ये कळवत चला. म्हणजे आपण यापुढे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण जे आहे तर ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करूयात. प्रश्न क्रमांक 11. हरियाणातील डॅश डॅश येथे 3 मार्च रोजी हाफ मॅरेथॉन रन आयोजित करण्यात आली. याचं उत्तर आहे फरीदाबाद. हरियाणा राज्यातील फरीदाबाद या ठिकाणी हाफ मॅरेथॉन रन आयोजित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. भारत आणि डॅश डॅश यांनी कोलंबोमध्ये हायब्रिड रिन्युएबल एनर्जी सिस्टीम प्रोजेक्टशी संबंधित करारावर स्वाक्षरी केली आहे. याचं उत्तर आहे श्रीलंका. हायब्रिड रिन्युएबल एनर्जी सिस्टीम प्रोजेक्टशी संबंधित करारावर स्वाक्षरी कोणत्या 2 देशांनी केलेली आहे तर भारत आणि श्रीलंका. प्रश्न क्रमांक 13. भारत आणि डॅश डॅश यांच्यात नवी दिल्लीत दुसरा वाणिज्य दूतावास संवाद पार पडला. याचं उत्तर आहे इटली. भारत आणि इटली या 2 देशांदरम्यान नुकतंच नवी दिल्ली या ठिकाणी दुसरा वाणिज्य दूतावास संवाद पार पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. चापचार कूट उत्सव डॅश डॅश राज्यात साजरा करण्यात आला. याचं उत्तर आहे मेघालय. चापचार कूट उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे मेघालय या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 15. डॅश डॅश राज्य सरकारने युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स स्कीम सुरू केली आहे. याचं उत्तर आहे नागालँड. नागालँड राज्य सरकारने नुकतंच युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स स्कीम सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 16. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधील डॅश डॅश येथे सेंद्रिय खत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. याचं उत्तर आहे धनबाद. झारखंड राज्यामधील धनबाद या ठिकाणी नुकतंच सेंद्रिय खत प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. कोणाच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. प्रो कबड्डी सीझन 10चे विजेतेपद डॅश डॅश संघाने पटकावले आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंट सर्वांनी करत चला मित्रांनो. कारण आपल्या रोजच्या व्हिडिओला फक्त 2 ते 3 विद्यार्थी असे आहेत जे की रेग्युलर कमेंट करतात. बाकी कमेंट कोणीही करत नाही. मात्र सर्वांनी यापुढे कमेंट करायचं आहे. प्रश्न लक्षात आला ना. नुकतंच जी प्रो कबड्डी लीग पार पडलेली आहे 10व्या क्रमांकाची तर त्याचं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये पोलीस भरती असेल ग्रामसेवक भरती असेल आरोग्यसेवक भरती असेल तर या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत IMP प्रश्न TCS आणि IPS पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन्स बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला देखील विसरू नका. आणि मित्रांनो तुम्हाला जर GKच्या PDF नोट्स हव्या असतील किंवा चालू घडामोडीच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.